कृष्ण. प्रभूजी, अनुसरण आणि अनुकरण थोडं परत एकदा एक्सप्लेन करा ना. ओके. आता अनुसरण म्हणजे जे भगवंतांनी भगवद्गीता आपली सांगितली आहे, त्याला फॉलो करणं. आणि अनुकरण म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्ट त्याला कॉपी करणं. जसं अं, एक एक मटेरियल, एक भौतिक उदाहरण दिलं. जसं अमिताभ बच्चन किंवा कुठलाही सेलिब्रिटी स्टार, तो कसा बोलतो, कसं चालतो, प्रत्येक गोष्ट जे फॅन्स आहेत ते कॉपी करतात. तशी करण्याची गरज नाही. तर इथे भगवान जर काही करत असतील, तर त्याचा हेतू आपल्याला माहित नाही. हे फक्त जे उत्तम श्रेष्ठ भक्त आहेत त्यांना समजतं, की भगवान जरी रासलीला करत आहे किंवा जे 16,000 त्यांनी बायकांशी लग्न केलं, तर ते का केलं? ते भक्तांच्या प्रसन्नतेसाठी. ते जे बायका होत्या, त्या नरकासुरने त्यांना किडनॅप केलं होतं आणि बोलले, की त्यांना सोडवलं भगवान श्रीकृष्णाने. बोलले, "जा आता." पण ते बोलले, "आम्ही घरी जाऊ शकत नाही आता. तर आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही, म्हणून तूच आमच्याशी लग्न." तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी भगवंतांनी लग्न केलं. तर हे लोकांना ते जे हाय लेव्हलची जी जे ज्ञान आहे ते नसल्यामुळे त्यांना हेच वाटतं, अरे जे 16,000 बायका आहेत, तर मी जर 2 ठेवले तर काय? तर हे झालं अनुकरण. तर अनुसरण म्हणजे त्यांचे उपदेशाचं पालन करणे. जसं भगवंतांनी आपल्याला भगवद्गीता दिली आहे, भागवतम आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काय उपदेश आहेत ते आपल्याला पालन केलं पाहिजे. आणि ते आपण पाहत आहोत आज अमेरिकामध्ये, रशियामध्ये ते भक्त पालन करून आज किती म्हणजे श्रेष्ठ भक्त झाले. आज ते आपण कधीही वृंदावनमध्ये, मथुरेला गेलो, की ही लोकं आपलं मस्त एकदम जप करत बसलेले दिसतात आपल्याला. तर वी कॅन सी द डिफरन्स. पण अनुकरण म्हणजे प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट कॉपी करणं. तर तेच आम्ही जसं सांगत होतो, की एक फॉलोवरला माहिती पाहिजे, की मी काय त्यांचे कुठले जे इन्स्ट्रक्शन्स घेतले पाहिजे, त्यांचे कुठले वस्तू कॉपी केले पाहिजे. म्हणजे असे डोळे बंद करून त्यांना आपण कॉपी करू शकत नाही. तर फॉलोवर शुड अल्सो बी इंटेलिजंट. तर हा फरक आहे. अनुसरण टू फॉलो अँड टू इमिटेट. म्हणजे जे त्यांनी सांगितलं ते फॉलो करा. तुम्ही त्याला इमिटेट करू नका, कॉपी करू नका. तो जसं करतोय, जसं चालतोय, जसं बोलतोय, नो नीड टू कॉपी दॅट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे थोडक्यात विचारांचं आणि ज्ञानाचं अनुसरण व्हायला हवं आणि कृतीचं येस. अनुकरण केलं जातं. येस. तर अनुकरण करण्याची गरज नाही आपल्याला, अनुसरण केलं पाहिजे. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे उपदेश आहेत, तसं आपण जे भागवतम आहे, भगवद्गीता आहे, नारद मुनी आहेत, वेदव्यास आहेत, प्रभुपादजी आहेत, त्यांचे जे विचार आहेत त्यांचं आपण अनुसरण करत आहोत, की आपल्याला काय केलं. जसं भगवंतांनी जे सांगितलं ते आपल्याला त्याचं पालन केलं पाहिजे. दॅट इज अनुसरण, टू फॉलो. हरे कृष्ण.